नमस्कार, मी सद्दाम अली. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्ता संघर्षाने आता निर्णायक टप्पा गाठलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर गोकुळच्या राजकारणाला आता वेगळं वळण मिळालेलं आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत आणि गोकुळची निवडणूक आता फक्त सहकार संस्थेची निवडणूक न राहता कोल्हापूरच्या राजकीय वर्चस्वाची लढाई बनलेली आहे. गेल्या काही वर्षात गोकुळ हे केवळ दूध संघ राहिलेलं नाही, तर जिल्ह्यातील सत्तेचं आणि प्रभावाचं मोठं केंद्र बनलेलं आहे. 2021च्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने तब्बल 3 दशकांची महाडिक गटाची सत्ता उलथवून टाकली होती. त्या निकालाने कोल्हापूरच्या सहकार राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला होता. यानंतर गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची राजकीय समन्वयाची जोडी प्रभावी ठरली. विचारसरणी वेगळी असली तरी गोकुळच्या माध्यमातून दोघांनी एक मजबूत सत्ता समीकरण उभं केलं आणि त्याचा प्रभाव कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसू लागला. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपमधील काही नेते अधिक आक्रमक झाले असून गोकुळवरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत ते म्हणजे चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील. गोकुळमधील कथित गैरव्यवहारावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून मुश्रीफ मुक्त गोकुळ असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. मात्र या संपूर्ण संघर्षातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिवाजी पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट टीका टाळलेली आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते ही साधी बाब नाही, कारण गोकुळमधील प्रत्यक्ष सत्ता केंद्र आणि संघटनात्मक पकड मोठ्या प्रमाणात हसन मुश्रीफ यांच्या गटाकडे असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भाजपकडून थेट संघर्ष हा मुश्रीफाविरोधात केंद्रित केला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान या घडामोडींमधून भविष्यातील नवीन राजकीय समीकरणांची ही चर्चा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांच्या मते भाजपला गोकुळमध्ये स्वतंत्र प्रभाव निर्माण करायचा आहे, तर काहींच्या मते महायुतीमध्येच अंतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेतृत्व गोकुळवरील प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचं विद्यमान सत्ता समीकरण टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून देखील गोकुळ निवडणुकीवर विशेष लक्ष दिलं जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचाही या निवडणुकीत प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. तर गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली असल्याचा दावाही केला जातोय. दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांची भूमिका मात्र अद्याप शांत आणि संयमी दिसतीये. त्यांनी थेट संघर्षात उडी घेतलेली नसली तरी त्यांच्या गटाची संघटनात्मक ताकद अजूनही मजबूत मानली जाते. गोकुळमधील अनेक दूध उत्पादक संस्थांवर त्यांची प्रभावी पकड असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते कोणती रणनीती आखणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. आता पुढील काही महिन्यात मतदार यादी, दूध संस्थांचा समावेश, प्रशासकीय प्रक्रिया आणि राजकीय आघाड्या या मुद्द्यांवर मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. काही संस्थांनी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे निवडणूक वेळेत होणार का याबाबत देखील चर्चा रंगू लागल्यात. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर गोकुळची निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद, विधानसभा आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व कोणाच्या हातात राहणार याची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सहकार हेच शक्ती केंद्र राहिलेलं आहे आणि गोकुळवर नियंत्रण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रभावाचं मोठं प्रतीक मानलं जातं. यामुळेच आगामी काही महिन्यांमध्ये कोल्हापूरचं राजकारण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत. महायुतीतील अंतर्गत संघर्ष, भाजपची वाढती आक्रमकता, आमदार सतेज पाटील यांची शांत रणनीती आणि हसन मुश्रीफ यांच्यावरील वाढता दबाव यामुळे गोकुळची निवडणूक आता राज्यभर चर्चेचा विषय ठरणार हे मात्र निश्चित.
आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.